विघ्नहर्ता गणेश, बुद्धीची देवता सरस्वती माता आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपण आजचा हा पुरस्कार सोहळा संपन्न करत आहोत. दीप प्रज्वलन ही छोटीशी ज्योत अंधारावर मात करत आपल्याला एक आशेचा किरण देत असते. आशेची ज्योत आपल्या मनामनात पेटवत असते. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हाच विवेक, हीच श्रद्धा, आत्मविश्वास आणि सामर्थ्य प्रत्येकाच्या मनात रुजावं ही शुभकामना आजच्या या शुभमंगल प्रसंगी करूया. आणि या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपल्या आयुष्यातही सतत एक ज्योत आशेची, सामर्थ्याची, विद्येची, आत्मतेजाची झळकत राहू दे ही मनोभावे प्रार्थना करूया. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. असं हे मंगल दीप प्रज्वलन इथे संपन्न होत आहे. दिवे आशेची ज्योत पेटायला थोडा वेळ लागतो, त्याप्रमाणेच या ज्योती पेटायला थोडा वेळ लागतोय. कारण असं एका चुटकीसरशी काहीच शक्य नसतं. खूप मेहनत करावी लागते. आणि तेव्हा आमची इमेज इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड आम्ही प्रत्येकाची माहिती गोळा करून त्या बुक्स रेकॉर्डची निर्मिती करतो. अशा वेळी ते रेकॉर्ड करीत असताना समाजामध्ये प्रत्येक जण आपलं कार्य करत असतो. त्यांचा सत्कार होतोय. त्यांना पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार. सामाजिक कामगार महिला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यानंतर विनोद दौलत हळदे, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार. विनोद दौलत हळदे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशोक बाळू भंडारी, त्यानंतर प्रकाश भालचंद्र भुसारी. आले का? प्रकाश भालचंद्र भुसारी. प्रकाश भालचंद्र भुसारी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना आपण पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. त्यानंतर सुनील तुकाराम मोहिते. सुनील तुकाराम मोहिते लेखक आणि दिग्दर्शक आहेत. द ग्रेट कार्यक्रमाचं त्यांनी उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यानंतर श्वेता शिर्के यांनी व्यासपीठावर यावं. सारिका बोरठे मॅडम,
मॅडम 1 मिनिट, सारिका थांबा. डॉक्टर सारिका मोरे KDMC कल्याण डोंबिवली येथे ते वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचाही विषय सत्कार होतोय. त्यानंतर मी ज्या शेवटच्या पुष्पाकडे वळायचं आहे ते पुष्प म्हणजे आभार. आभार हे आपल्या माणसांचे मानाचे नसतात, कारण आभार मानल्यानंतर एक जबाबदारी असते ती पण वाटते. आजच्या कार्यक्रमासाठी सौ मानसी परब राणे ही उत्कृष्ट पद्धतीचं समाजकार्य त्यांचं आहे. समाजसेविका आहेत. मुंबई इमेज इंटरनॅशनल ग्रुप ऑफ रेकॉर्ड एशियन यूथ इमेज कॉन्फरन्स अँड अवॉर्ड सेरेमनी आज ऐतिहासिक शहरामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये हा संपन्न होतो. या कौतुक सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर लाभले. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे जे सर्वात विरोध कोण असेल तर ते सन्मान आणि सन्मान मोदींचा प्रथमता या त्यांच्याबरोबर आलेले सर्व मित्रमंडळी आणि घरचे नाते. झाला तुमचा सन्मान, आकाश झालं फुलं आणि पुरस्काराने यशाचं नवीन दार उघडलं. पुरस्काराने यशाचं नवीन दार उघडलं. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. निस्वार्थ भावनेने सातत्यपूर्ण परिश्रमाने आपण मेहनत केली. समाज हितासाठी आपण आपली जबाबदारी सांभाळली आणि त्याबद्दल आज आपल्याला एशियन यूथ इमेज कॉन्फरन्स अँड अवॉर्ड सेरेमनीमध्ये आपल्या सर्वांना पुरस्कृत करण्यात आलं. त्याबद्दल म्हणजे आयोजकांचे खरं तर आभार मानले पाहिजेत. आणि पुढचा हा आभाराचा गोड कार्यक्रम, हा गोड भार उचलण्यासाठी मी पुन्हा एकदा खरं सरांना विनंती करते. खरं सर आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांनी जे आयोजन केलंय आणि खराच परत माझा मित्र भरत त्यांनी मला इथे बोलवलं. मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यापैकीच आहे आणि जसं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं तसं त्यांच्यावर पण करा आणि असंच काम तुमचं चालू राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मारुती पाटील आलेले आहेत. शिवराम बाबूराव सांगळे, शिवराम बाबूराव सांगळे मुंबई आलेत का? शिवराम बाबूराव सांगळे पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. छोटंसं पुस्तक आहे पण वाचण्यासारखं आहे, कारण असं पहिल्याच पानावरून ते कळतंय. जे करतायत ते म्हणजे